गुड मॉर्निंग एव्हरीवन. स्टुडंट, इमॅजिन करा, एक सिटी आहे विदाऊट इलेक्ट्रिसिटी. सिटीमध्ये लाईट नाही आहे किंवा नो मशीन. देअर इज नो एनी ट्रान्सपोर्टेशन. असा वेळेस शहर चालू शकेल का? तर ॲब्सोल्युटली नॉट. तसंच आपल्या बॉडीमध्ये सेलसुद्धा विदाऊट एनर्जीमुळे काम करू शकत नाहीत. तर मग आपल्या बॉडीमध्ये ही एनर्जी सप्लाय कोण करत असतं? तर मायटोकॉन्ड्रिया. त्यालाच म्हणतो आपण पॉवर हाऊस ऑफ द सेल. स्टुडंट्स, तुम्ही आज सकाळी नाश्त्याला काय खाल्लं? म्हणजे चपाती खाल्ली, राईस खाल्लं, ब्रेड, मिल्क, मीठ, वडापाव, मिसळपाव, एक्सेट्रा. काहीतरी खाल्लंच असेल, राईट? बट हॅव यू थॉट तो फूड खरंच आपल्याला एनर्जी कसं देतोय? हं? जे आपण खाल्लंय त्याच्यापासून आपल्याला एनर्जी कशा प्रकारे मिळत असते? हाऊ आर यू एबल टू सिट, थिंक अँड लर्न राईट नाऊ? द रिअल वर्क्स हॅपन इनसाइड द टायनी ऑर्गॅनल्स. त्यालाच आपण म्हणतो मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाचं दुसरं नाव असतंय, इट इज द पॉवर हाऊस ऑफ द सेल. स्टुडंट्स, मायटोकॉन्ड्रिया. All cell organisms can broadly group into the two categories based on the mechanism existing energy for their the metabolism into. तर मायटोकॉन्ड्रिया जी असते ही प्रोकॅरेटिक सेलमध्ये अबसेंट असते. कारण की प्रोकॅरेटिक सेल्समध्ये डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर हे टोटली अबसेंट असतात. बिकॉज देअर आर नो कंपार्टमेंटलायझेशन. तर मायटोकॉन्ड्रिया युकॅरेटिक सेल्समध्ये प्रेझेंट असते. ओके. तर मायटोकॉन्ड्रिया जी युकॅरेटिक्समध्ये असते, तर युकॅरेटिक सेल्स ॲनिमल सेल्स असतील किंवा प्लांट सेल्स असतील किंवा फंगल सेल्स असतील, या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये मायटोकॉन्ड्रिया प्रेझेन्स असतात. ओके. तर ऑटोट्रॉपिक्स मीन्स व्हॉट? ऑटोट्रॉपिक्स मीन्स जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. तसंच हेटेरोट्रॉपिक्स ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकत नाहीत. इट्स टोटली डिपेंड्स ऑन अदर ऑर्गॅनिझम्स. तर ऑटोट्रॉपिक जे असतात, ऑटोट्रॉपिक हे प्लांट्स असतात. ते फोटोसिंथेसिस करतात. सनलाईटचा यूज करून, कार्बन डायऑक्साईडचा यूज करून आणि क्लोरोफिल पिगमेंट्स जे प्लांट्समध्ये लिव्ज जे असतात हे ग्रीन कलरचे का असतात? कारण की त्यांच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट्स प्रेझेंट असतो. तसंच हेटेरोट्रॉपिक्स ऑर्गॅनिझम जे आहेत हे सॅप्रोफायटिक ऑर्गॅनिझम्स असतात अँड पॅरासायटिक ऑर्गॅनिझम. फॉर एक्झाम्पल मॉस्किटो. ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स प्लांट्स असतील, अल्गी असतील किंवा सम बॅक्टेरिया. बॅक्टेरिया म्हणजे कुठल्या बॅक्टेरिया? तर सायनोबॅक्टेरिया. त्यालाच आपण ब्लू ग्रीन अल्गी म्हणतो. आणि हेटेरोट्रॉप्स ऑर्गॅनिझम्स, ॲनिमल्स, फंगस किंवा मोस्ट ऑफ द बॅक्टेरिया किंवा आपणसुद्धा. ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स हे इंडिपेंडंट असतात, स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. तसंच हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स हे डिपेंड ऑन ऑटोट्रॉप्स किंवा अदर ऑर्गॅनिझम्सवरती डिपेंड्स असतात. ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स हे प्रोड्युसर्स असतात, कारण की अन्न साखळीचा पाया हे ऑटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स असतात. सिमिलरली हेटेरोट्रॉप्स हे डिपेंड्स ऑन द प्रोड्युसरवरती डिपेंड्स असतात आणि यालाच आपण कॉन्झ्युमर म्हणतो. स्टुडंट्स, आज आपण शिकत आहोत मायटोकॉन्ड्रिया, ज्याला आपण
सेलचं पॉवर हाऊस म्हणतो. तर मायटोकॉन्ड्रियाची हिस्ट्री काय असते ते बघूया. इन द लेट ऑफ द 19th सेंचुरी अल्टमॅन या सायंटिस्टने मायटोकॉन्ड्रियाला बायोब्लास्ट असं नाव दिलेलं आहे. आणि त्यानंतर 1897 साली बेंडा यांनी मायटोकॉन्ड्रिया हे नाव दिले. लेटर बेन्सले अँड हॉरर इन 1934 इज आयसोलेट द मायटोकॉन्ड्रिया फ्रॉम द लिव्हर सेल. आणि हॅग्सबॉम्स इन 1948 हीच प्रूव्ह केलेलं आहे त्यांनी की मायटोकॉन्ड्रिया हे साईट ऑफ द सेल्युलर रेस्पिरेशन आहेत. नाऊ लेट्स अंडरस्टँड द स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन्स ऑफ मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया इज डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर. आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन. तर आउटर मेम्ब्रेन जो असतो हा याची जी जाडी असते ही 6 नॅनोमीटर एवढी जाडी असते. अँड आउटर मेम्ब्रेन स्मूथ असतात किंवा परमिएबल असतात किंवा यांच्यामध्ये लिपिड रिच कंटेंटमध्ये असतो. अँड आउटर मेम्ब्रेन जो असतो हा प्रोटेक्शन करण्याचं काम करत असतो. यामध्ये जे लिपिड प्रेझेंट असतं, लिपिड हे 40% प्रेझेंट असतात. हाय अमाऊंट ऑफ द कोलेस्ट्रॉल प्रेझेंट असतो किंवा फॉस्फेटाइडिल आयनोसिटलसुद्धा हाय अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतो. बट कार्डिओलिपिन्स जे असतं हे स्मॉल अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतात. इन इनर मेम्ब्रेन इज द फोल्डेड अँड क्रिस्टी. यामध्ये लिपिड्सचे प्रमाण हे कमी असतं बट प्रोटीनचे प्रमाण हे 20% असतं. मायटोकॉन्ड्रियामधील जे आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन आहे या दोघांमधला जर स्पेस बघितला तर हा स्पेस जो असतो 6 to 8 नॅनोमीटर एवढा स्टुडंट्स, मायटोकॉन्ड्रियाची साईज जर बघितली तर साईज ऑफ मायटोकॉन्ड्रिया ही खूप लहान असते. त्याचा डायमीटर हा 0.5 to 1 मायक्रॉन इतका असतो. आणि त्याची जी लेंथ बघितली तर ही लेंथ 7 मायक्रॉनपर्यंत जाऊ शकते. मायटोकॉन्ड्रियाचा जो शेप आहे हा कधी फिलामेंटस म्हणजेच सुतासारखा असतो किंवा कधी लांबट तर कधी ग्रॅन्युलर दाण्यासारखा गोलसर असतो. याची जी ओरिएंटेशन बघितली, त्याची मांडणी बघितली तर मायटोकॉन्ड्रिया इज रँडमली पसरलेली असते. तर ती सेलच्या स्ट्रक्चरनुसार व्यवस्थित अरेंज झालेली असतात. याचे जे स्ट्रक्चर हे सिलेंड्रिकल सेल्समध्ये बेसल ते अपायकल डायरेक्शनमध्ये म्हणजे सेलच्या लॉंग ॲक्सिसला पॅरलल असतात. आणि ल्युकोसाइट्स मीन्स व्हॉट? देअर इज द व्हाईट ब्लड सेल्स, WBC म्हणतो आपण त्याला. यामध्ये मायटोकॉन्ड्रिया सेंट्रिओलच्या भोवती रॅडियल पद्धतीने अरेंज झालेले असतात. नेक्स्ट पॉईंट, एन्झाइम्स अँड कंपार्टमेंटलायझेशन. तर मायटोकॉन्ड्रियामध्ये डिफरंट एन्झाइम्स वेगवेगळ्या पार्ट्समध्ये असतात. तर आउटर मेम्ब्रेन जर बघितलं तर आउटर मेम्ब्रेनमध्ये मोनो अमिनो ऑक्सिडेज किंवा फॅटी असाइल कोलायगेज अशा प्रकारचे एन्झाइम्स हे आउटर मेम्ब्रेन्समध्ये प्रेझेंट्स असतात. एन्झाइम्स म्हणजेच काय? तर एखादी रिॲक्शन जर स्लो होत असेल तर एन्झाइम्स हे रिॲक्शनची गती वाढवत असतात. सेकंड वन, इनर मेम्ब्रेन. इनर मेम्ब्रेनमध्ये रेस्पिरेटरी चेन्स यामध्ये ATP सिंथेसिस होत असतात. ATP मीन्स व्हॉट? ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट किंवा सक्सिनेट डिहायड्रोजिनेज हे एन्झाइम्स प्रेझेंट्स असतात. थर्ड वन इज मॅट्रिक्स. तर मॅट्रिक्समध्ये क्रेब्स सायकलमधील जे एन्झाइम्स असतात, TCA सायकल बघतो आपण किंवा डार्क रिॲक्शन म्हणतो. तर यामधील जे एन्झाइम्स असतात, सिट्रेट सिंथेज, अकोनिटेज, फुमारेज, मॅलेट एक्सेट्रा, हे खूप सारे एन्झाइम्स मॅट्रिक्समध्ये प्रेझेंट्स असतात. मायटोकॉन्ड्रियामधील DNA आणि रायबोझोम्स.
तर रायबोझोम्स इन मायटोकॉन्ड्रिया दे आर टाइटली असोसिएटेड विथ द इनर मेम्ब्रेन and these mitochondrial ribosomes synthesize 12 hydrophobic protein called as proteoprotein. तर यालाच प्रोटिओप्रोटीन म्हणतो आपण. मायटोकॉन्ड्रिया कंटेन देअर वन सर्क्युलर DNA किंवा 55S रायबोझोम्स, त्यामुळे ते काही स्वतःचे प्रोटीन्स बनवू शकतात. म्हणूनच मायटोकॉन्ड्रियाला सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गॅन्स म्हणतात. स्टुडंट्स, नेक्स्ट टॉपिक इज द बायोजेनेसिस. बायोजेनेसिस म्हणजे काय? तर बायोजेनेसिस म्हणजे आधीपासून अस्तित्वात असलेले जे सजीव आहेत त्या सजीवापासून नवीन सजीवांची निर्मिती होत असते. ओके. अँड म्हणजेच जीव हा नेहमी दुसऱ्या जीवापासून उत्पन्न होत असतो. किंवा मायटोकॉन्ड्रियल बायोजेनेसिस म्हणजे कोशिकेमध्ये जे नवीन मायटोकॉन्ड्रिया तयार होत असतात किंवा आधीच्या मायटोकॉन्ड्रियाचे विभाजन होऊन त्यांची संख्याही वाढली जाते. म्हणजेच सेल्समध्ये रेप्लिकेशन्स होत असतात. रेप्लिकेशन म्हणजे काय? तर या सेलचं डबल होणं. इन बायोजेनेसिस देअर आर टू थेरीज. फर्स्ट वन इज बाय द डिव्हिजन, म्हणजेच एक्झिस्टिंग ऑफ द मायटोकॉन्ड्रिया डिवाइड होत असतात. अँड सेकंड वन इज द डी नोव्हो ओरिजिन्स. काही सेल्समध्ये जे नवीन मायटोकॉन्ड्रिया तयार होत असतात यालाच डी नोव्हो ओरिजिन्स म्हणतात. स्टुडंट्स, नेक्स्ट टॉपिक इज द फंक्शन्स ऑफ द मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियाचं काम काय असते? द मेन फंक्शन्स ऑफ द मायटोकॉन्ड्रिया इज द ATP प्रोडक्शन. ATP प्रोड्यूस करण्याचं काम करत असतात बाय द ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन. ओके. अँड दिस इज द इन्व्हॉल्व इन द 3 स्टेप्स. तर हे जे मायटोकॉन्ड्रिया जे असते यामध्ये 3 स्टेपमध्ये इन्व्हॉल्व झालेले असतात. फर्स्ट वन असेल क्रेब्स सायकल. क्रेब्स सायकल म्हणजेच TCS सायकल. इन द मॅट्रिक्समध्ये आपण जे अन्न खातोय त्यातील जे कार्बोहायड्रेट्स असतील किंवा फॅट्स असतील, प्रोटीन असतील, शेवटी यांचं एसिटिल CoA मध्ये रूपांतरित होत असतं. आणि हाच एसिटाइल CoA नंतर मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये क्रेब्स सायकलमध्ये प्रवेश करत असतो. या सायकलमध्ये स्टेप बाय स्टेप रिॲक्शन होत असतात आणि त्यानंतर कार्बन डायऑक्साईड किंवा NADH किंवा FADH2 किंवा ATP किंवा GTP तयार होत असतात. नंतर NADH आणि FADH2 हे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात ATP निर्माण करत असतात. स्टुडंट्स, क्रेब्स सायकल्स ही का महत्त्वाची असते? क्रेब्स सायकल किंवा TCS सायकल ही महत्त्वाची का असते? कारण ही सायकल जी असते म्हणजे सेल्समधील एनर्जी उत्पादन करण्याचं मुख्य केंद्र हे TCS सायकल असतं. प्रत्येक ॲसिटिल CoA मॉलिक्युल्सपासून 3 NADH तयार होत असतात किंवा 1 FADH2 तयार होत असतो किंवा 1 GTP म्हणजेच ॲप्रॉक्सिमेटली 1 ATP किंवा कार्बन डायऑक्साईड निर्माण होत असतात. सेकंड वन इज इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ही इनर मेम्ब्रेनमध्ये होत असते, मायटोकॉन्ड्रियाच्या इनर मेम्ब्रेनमध्ये होत असते. तर क्रेब्स सायकलमध्ये तयार झालेले जे NADH असेल किंवा FADH2 असेल हे इलेक्ट्रॉन्स देत असतात आणि हे इलेक्ट्रॉन एकामागून एक प्रोटीन कॉम्प्लेक्समधून कॉम्प्लेक्स 1 टू कॉम्प्लेक्स 4 पर्यंत जातात. आणि या प्रक्रियेमध्ये प्रोटीन जे असतात, प्रोटीन्समध्ये H+ आयन, हायड्रोजन आयन असतात. हे मॅट्रिक्समधून बाहेर पंप केले जातात आणि त्यामुळे प्रोटीन ग्रेडियंट तयार होत असते. शेवटी ऑक्सिजन जे असते हे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करून त्यापासून पाणी तयार होत असते. इन इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन्स त्या द प्रोटीन ग्रेडियंटचा जो वापर करून ते ATP सिंथेसिस होत असतात. ATP सिंथेसिस इज F0 F1 पार्टिकल्स हे मोठ्या प्रमाणात ATP तयार करत असतात. अँड थर्ड वन इज द ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन. तर ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशनमध्ये ATP सिंथेसिस होत असतात बाय द F0 किंवा F1 पार्टिकल्स. याशिवाय मायटोकॉन्ड्रियाचे जे ॲडिशनल काम करत असतात
ॲडिशनल काम कोणकोणते करत असते मायटोकॉन्ड्रिया, तर यामध्ये हीट प्रोडक्शन करण्याचं काम करत असते, म्हणजेच थर्मोजेनेसिसमध्ये हीट प्रोडक्शन होत असते. अँड सेकंड वन इज मेटाबॉलिझम ऑफ द फॅटी ॲसिड, बीटा ऑक्सिडेशन प्रोसेस. अँड थर्ड वन इज ॲपोप्टोसिस. तर ॲपोप्टोसिसमध्येच म्हणजे काय, तर प्रोग्राम सेल डेथ म्हणजे काय, तर एखादी सेल आहे ही स्वतःहून नियोजित पद्धतीने काय करत असते, तर ती नियोजित पद्धतीने ती एखादी सेल ठराविक काळानंतर ती मरते, म्हणजे डिस्ट्रॅक्शन होत असते. सो माय फ्रेंड्स, आज आपण पाहिले मायटोकॉन्ड्रियाचे जे स्ट्रक्चर असतं ते बघितलं, डी एन ए बघितले, इंजेम्स बघितले किंवा बायोसिंथेसिस अँड इट्स फंक्शन्स बघितले. ओके. जर थोडक्यात सांगायचं झालं तर mitochondria are the powerhouse of the cells, and they are the providing of the energy to the run every activity of our body. Okay. And they are the without mitochondria जीवन शक्यच नसते. कारण की सो नेक्स्ट टाइम यू हेअर द वर्ड ऑफ द पॉवर हाऊस म्हणजेच काय, इज रिमेंबर इट्स नॉट द इलेक्ट्रिसिटी, इट्स मायटोकॉन्ड्रिया in our cells. Thank you for listening. If you enjoying this lecture, don't forget the like and share and subscribe.